हां, मोठ्यांचे 50, छोट्यांचे 40. ओके. नमस्कार मंडळी, मी किरण वारणकर ब्लॉग्समध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि माझ्या मागे तुम्ही बघताय आज आपण आलेलो आहोत फिरायला वंडर पार्क नेरूळ येथे. सो मागे तुम्ही बघताय त्याचा हा प्रचंड प्रशस्त असा गेट आहे. आता आपण आतमध्ये जाऊया आणि याची एंट्री फी वगैरे किती आहे त्याचं जरा बघूया. आणि माझ्यासोबत कोण कोण आले ते पण मी तुम्हाला दाखवतो. बरीच मंडळी आहेत. तर पहिल्यांदा आता पास घेऊया, एंट्री फीज काय आहे ते बघूया आणि मग आतमधलं मी सगळं तुम्हाला रिव्ह्यू करून दाखवतो. नीरा हाय बोल सगळ्यांना. आणि कॅमेऱ्याच्या मागे आहे आर्यन स्वतःला दाखव. हां, असं उलटा कर कॅमेरा. हां, सो ही सगळी मंडळी माझ्यासोबत आलेली आहे. हे नाना, हे ना तर तुम्ही ओळखतातच. नमस्कार. हां, आणि ही हिला तर तुम्ही ओळखताच. आणि हे बारका दुसरा तिकडे कुठे इकडे हॅलो करायचं. चला आता जाऊया. चालू ठेव जर आपण ते तिकीटचं बघूया. हां, तर तिकीट काढून झालेलं आहे मित्रांनो मैत्रिणींनो. आता माझ्याबरोबर रिद्धी आहेच आणि नीरव पण आहे. लहान 2 मुलं आहेत, ते बलून मागतायत. तर बलून बघूया बरं कुठे आहेत. इथं बलून बघा रे. तर हा आहे मित्रांनो एंट्रन्स, जिकडून आम्ही सिक्युरिटी चेक करून आणि पास दाखवून आतमध्ये आलो. आणि हा आहे सगळा नजारा एकंदरीत. अशा प्रकारे सगळं हा आहे नेरूळचं वंडर पार्कचा एंट्रन्स. तर आता आम्ही सगळे इथं जमलेलो आहोत आणि आता आपण जरा अजून आतमध्ये काय काय गोष्टी आहेत त्या बघूया, एक्सप्लोअर करूया. ठीक आहे. आणि सगळ्यांचे मिळून आमचे 330 रुपये झालेले आहेत. 50, छोट्यांचे 40. हां, मोठ्यांचे 50, छोट्यांचे 40. ओके. ना कसं वाटतंय? इथून बाहेर पडायचंय आता. का हो? परंतु बाहेर पडताना सांगावं असं वाटतंय. बघा आता इथल्या बऱ्याचशा राईड्स तुम्हाला दिसतील. समोर कुठला तरी आवाज येतोय आणि तो कुठली तरी भारी ट्रेन आहे. परंतु मित्रांनो याचा एक विशेष आहे की कोणत्याही ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तरी तिकिटाची लाईन ही एकाच ठिकाणी आहे आणि ती कायम मोठीच असते. म्हणजे खूप गर्दी कमी झाली म्हणजे तिकीट काढण्यात वेळ, पुन्हा त्याच्यामध्ये बसण्यात वेळ आणि या सगळ्या गोष्टींमध्ये वेळखाऊपणा हा जास्त आहे. जर ज्या त्या राईडचं तिकीट ज्या त्या ठिकाणी असलं असतं तर बरं झालं असतं. दुसरं म्हणजे तुम्हाला जगातलं सर्वात मोठं कितवं आश्चर्य आहे ते मला माहीत नाही, पण हे एक आश्चर्य आहे की जग हे कॅशलेसकडे चाललेलं आहे आणि इथे कोणत्याही प्रकाराने ऑनलाईन पेमेंट स्वीकारलं जात नाही. सतत अनाउन्समेंट पण केली आणि सतत अनाउन्समेंट केली जाते. विशेष म्हणजे तरीही कोणतेही सरकारी यंत्रणेचं इकडे लक्ष नाही. कारण एवढ्या मोठ्या कॅशचा व्यवहार म्हणजे काहीतरी लपवालपवे आहेत असं असतंच. तेव्हा या ठिकाणी येण्यासाठी कोणालाही सजेस्ट करण्यासारखं हे ठिकाण मला तरी वाटलेलं नाही आहे. बाकी आपण सगळ्यांनी या ठिकाणचा जो काही अनुभव घेतलेला आहे तो अनुभवावरून आपण ठरवू शकता. पण कोणी यावं आणि इथे थोडं एन्जॉय करावं असं काही मला वाटत नाही. वेळखाऊपणा जास्त आहे याचा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.